नमस्कार. आपल्या या तिसऱ्या अंकाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण नक्षत्र या स्वरूपाचा भाग बघणार आहोत. यापूर्वी आपण प्रथम भागामध्ये बघितलं की अभ्यास ज्योतिषाचा का करायचा. दुसऱ्या भागामध्ये बघितलं की एकूण 360 अंशामध्ये जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये एकूण 12 राशी आपण कशा बसवल्या. प्रत्येक 360 भागिले 12 30 अंशाची एक रास याप्रमाणे आपण अभ्यास केला. तुम्ही अवकडा चार्टामध्ये एकूण 12 राशींना नंबर दिले होते. ह्या 12 राशी होत्या कुठल्या. पहिली मेष, दुसरी वृषभ, तिसरी मिथुन, चौथी कर्क, पाचवी सिंह, सहावी कन्या, सातवी तूळ, आठवी वृश्चिक, नववी धनु, 10वी मकर, 11वी कुंभ आणि 12वी मीन. बघा आठवत आहे का. आता बघा त्या प्रत्येक सगळ्यांना नंबर दिलेले होते त्याप्रमाणे त्या नंबर नाहीत. तुमचे पाठ नसतील तरी पण हळूहळू रोजच्या पाहण्यामुळे ते आपोआप पाठ करायचं नाही. आता आपल्याला बघायचं आहे की त्यातली मेष रास काय असते आणि मग तुम्हाला बाकीच्या सगळ्यांचा अभ्यास आपोआपच होत जाईल. फक्त अगोदर मेष राशीवर कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणजे आपण त्यातल्या पहिली रास जी होती मेष अवकडा चार्टात त्याला आपण 01 नंबर दिलाय. ती जरा काढून बघा. तिचं असं लक्षात येईल की ह्या अवकडा चार्टामध्ये पहिल्यांदा वरती नक्षत्र शब्द दिलेला आहे आणि तिथून पुढे त्यांनी एकूण 27 नक्षत्र आणि त्याला नंबर दिलेले आहेत. ऑलरेडी 1 ते 27 नंबर दिलेले आहेत. आपण त्यात नंबर देण्याचे काही कारण पडत नाही. आता हे जे पहिलं नक्षत्र आहे अश्विनी, त्यानंतर दुसरं नक्षत्र आहे भरणी आणि तिसरं नक्षत्र आहे कृतिका. ह्याच्या बरोबर खाली आलं की तुम्हाला मेष रास दिसेल. तिथं तुम्ही 01 असा नंबर दिलेला आहे ऑलरेडी. बघा दिलाय का. आता हा जो नंबर दिलेला आहे ह्या नंबरच्या वरती आपण अभ्यास करायचा आहे. कोणता तर ही मेष रास जी आहे हिचं क्षेत्र किती, कार्यक्षेत्र किती आहे. तर ते कार्यक्षेत्र जर नाही समजून घेतलं तर घोटाळा असा होतो की एकच नक्षत्र इकडं आणि तिकडं कसं काय असा शब्द आपल्या पुढे येतो. तर तसं नाही आहे. त्याचं वैशिष्ट्य कसं आहे अगोदर ते आपण त्याचा अभ्यास करूया. आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूया आणि मग आपण तिकडं जाऊया मेष राशीचं. आता एकूण बघा हा कसं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की एकूण नक्षत्र आहे 27. ह्या 27 नक्षत्रामध्ये आपण एकूण आपल्याकडे असणाऱ्या 12 राशी, ह्या 12 राशीमध्ये ही 27 नक्षत्र वाटायची. एक संख्या आहे सम आणि दुसरी संख्या आहे विषम. वाटताना हे सरळ होणार नाही. क्लिअर आहे. मग मी जर तुम्हाला असं म्हणालो की आपण काय करूया भागाकार करूया. म्हणजे 27 नक्षत्र आणि एकूण 12 राशी. मग ह्या मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. म्हणजे 27ला 12नं भागलं तर काय येईल बघूया अगोदर. 12 दुने 24, 2चा भाग बसला. 27 वजा 24 उरले 3. त्याच्यावर मी केलं 0 म्हणजे इथं आला डेसिमल पॉईंट 2 पॉईंट. आता ते 3 होते त्याचे 30 झाले. मग 12 दुने 24, 2चा भाग बसला, 2 लिहिलं आणि 24. आता हे 30तून 24 वजा गेले. उरले किती. 30 वजा 24 6. आता 6ला भाग जाणार नाही. मी त्याच्यावर पुन्हा 0 ठेवलं. 12 पंचे 60. 60ला 60 गेले खाली बाकी उरली 0. म्हणजे माझा भागाकार इथपर्यंत आला. पण 27 नक्षत्रांना 12ने भागल्यावर माझं उत्तर 2.25 आलं. म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर प्रत्येक राशीला 2.25 नक्षत्र वाट्याला आलेली आहेत. मग 2.25 काढायचे कसे. अभ्यास करायचा नाही. आपण डोक्यात फक्त एक विषय घ्यायचा की हे कसं आहे. तर हे 25 म्हणजे काय थोडा विचार करा. आज बाजारात 25 पैशाचं नाणं उपलब्ध नाही किंवा चालत नाही. पण आपल्याला माहिती आहे 25 पैसे म्हणजे काय. आपण एका भाकरीच्या बरोबर समान 4 भाग करतो आणि ताटात घेतो का. असा कायदा आहे का नाही. पण आपल्या सोयीचा ताटामध्ये 25% भागामध्ये भाकरी किंवा पोळी बसावी मग तिचे समान 4 भाग करतो आपल्या सोयीसाठी. तसं एका नक्षत्राचे आपल्या सोयीसाठी आपण समान 4 भाग करतो. आपण साधारणपणे एक नक्षत्र 24 तासाचं असतं. आपण जर अभ्यासासाठी त्याचे समान 4 भाग केले तर त्या एका भागाला आपल्याला किती तास वाटायला येतील 6 तास. म्हणजे 6 तासांचं एक
जे आहे त्यातला तो भाग, आता त्या भागाला चरण असं म्हणतात. चरण म्हणजे पाय. मग 4 पायावर आधारलेलं नक्षत्र म्हणजे 4 भाग केल्यानंतर त्याचे 4 पाय असं आपण त्याला म्हणतो. तुमच्या या अ व क ह ड चक्रामध्ये तुम्ही नक्षत्र हे अश्विनी घेतलं की तिथं खाली मध्ये काही अक्षर आहेत. म्हणजे बघा काय आहे ते: नाडी, योनी, गड, आराध्य वृक्ष, दान, देवता, मुख, दृष्टी, त्यानंतर स्वामी, तत्व, संज्ञा. इथे एक रेष येते, त्याच्या खाली या पीडा दिवस, त्याच्या खाली या चरणाक्षरे, त्याच्या खाली या चरणांक आणि त्याच्या खाली चरण स्वामी. तर तो चरणांक शब्द आहे, चरणांक तो नीट बघा. त्याच्या पुढं त्यांनी अंक दिलेत बघा. ह्याचे 1, 2, 3 आणि 4 आणि थांबलेत. म्हणजे ह्या अश्विनी नक्षत्राचे 4 चरणांक 4 भाग केले. तसेच भरणी नक्षत्राचे पण 4 भाग केलेत बघा. 1, 2, 3, 4 असे 4 भाग केले. पुढे कृतिका नक्षत्राचे सुद्धा पुन्हा प्रत्येक नक्षत्राचे 4 भाग होतात अभ्यासासाठी आपल्या हे 1, 2, 3 आणि 4 असे भाग केलेले आहेत. बरोबर. मग .25 म्हणजे काय? चतकोर भाग. 1 रुपयाचा .25 म्हणजे 4 आणे. म्हणजे इतकं साधं सोपं गणित आहे. 27 रुपये 12 लोकांना मला सांगितलं वाटायला, तर मी काय करेन? साधं सोपं गणित करेन. प्रत्येकाला पहिल्यांदा 2-2 रुपये देऊन टाकेन. दिले. किती रुपये उरले? 3 रुपये उरले. 3 रुपयाचे मी काय करेन? त्या दुकानदाराकडून सुट्टे घेईन. दुकानदार म्हणला 25 पैशाची नाणी सगळी आहेत, दे. किती होणार? 3 रुपयाचे 25 पैशाची नाणी, 1 रुपयाचे 4, 2 रुपयाचे 8, 3 रुपयाचे 12 नाणी मिळाली. मी प्रत्येकाला एक नाणं देऊन टाकलं. म्हणजे काय झालं? प्रत्येकाला 2 रुपये आणि 1 सव्वा 25 पैशाचं नाणं म्हणजे 2.25 रुपये मिळाले. हा साधा हिशोब आहे. म्हणून एका राशीला 2.25 म्हणजे 2.25 नक्षत्र वाटणीला येतात. मग आता इथं अश्विनी नक्षत्राचे 4 गुण म्हणजे 1 रुपया, भरणी नक्षत्राचे 4 चरणांक म्हणजे हा 1 रुपया, हे 2 रुपये झाले. आणि मग या कृतिका नक्षत्रामध्ये 1, 2, 3, 4 आहे, त्यामधला हा फक्त पहिला भाग मेष राशीमध्ये येईल. आणि तिथं खाली अशी अंडरलाईन दिसते आहे. म्हणजे मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्राचे 1, 2, 3, 4 भाग येतात. भरणी नक्षत्र पूर्ण म्हणजे 4 चरणांक 1, 2, 3, 4. आणि कृतिका नक्षत्राचा फक्त पहिला चरण येईल. दुसरा, तिसरा, चौथा पुढच्या म्हणजे 2 नंबरची जी वृषभ रास आहे आपली, त्या राशीत तो जातो. म्हणजे कृतिका नक्षत्र हे 2 राशींना वाटलं गेलेलं आहे. म्हणजे मेष रास 2.25 नक्षत्रांनी युक्त आहे. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्र येतात. आता ह्या 2.25 नक्षत्रांचा हिशोब 2.25 ना आला. मग विचार करा आपण काय म्हणतो तो. विचार असा करायचा, एकूण नक्षत्र 27, प्रत्येक नक्षत्राचे चरण 4, प्रत्येक नक्षत्राला चरण 4, 27 गुणिले 4 म्हणजे 108 चरण येतात. मग तुमच्या जपाच्या माळ्यामध्ये मणी किती असतात? ते हेच सगळ्या राशींना, सगळ्या नक्षत्र त्यांचे भाग हे बरोबर 108 तिथे येतात. त्यामुळे हे बरोबर 108 चरण आहेत. आणि ह्या 108 चरणांना आपण जर भागलं 9 बरोबर, तर आपल्या लक्षात येईल की बरोबर 12 राशी भेटतात आपल्याला. मग ते सलग येतात, सलग असं तुटून नाही. म्हणजे अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र आणि कृतिकातला कुठलाही एक नाही, पहिलाच मिळाला पाहिजे मला, दुसरा, तिसरा, चौथा पुढे गेला पाहिजे, त्याला जोडून आहे सलग ते. त्यामुळं मग आता ह्या मेष राशीमध्ये आपल्याला हे अश्विनीचे 4, भरणीचे 4 आणि कृतिकाचा 1 चरण मिळाला. त्या प्रत्येकाच्यावर हे प्रत्येक जे आहेत त्या प्रत्येक चरणाला काय म्हणतात? चरणांक. चरण म्हणजे पाय, चरणांक. यालाच, या चरणांकालाच आपण नक्षत्र, आणि आपण जर त्याचे आपण 4 भाग केले तर नंतर आपण म्हणणार कुठल्या चरणात जन्म आहे, पहिल्या का, दुसऱ्या का, तिसऱ्या का, चौथ्या. तर ते चरणांक, ह्यालाच पुढे चरण असा शब्द आला. चरण म्हणजे पाय. कितवा चरण, पहिला का दुसरा, मग त्याच्यावर त्या प्रत्येक चरणाचं वर पुढे त्याने एक अक्षर दिलेलं असतं. त्याच्या पुढे एक अक्षर दिलेलं आहे बघा. त्याबरोबर 1, 2, 3, 4च्या वरती, आता 1 मध्ये वरती असं लक्ष दिलं, याचं अक्षर च, त्याच्यानंतर दुसरा च आहे, त्याच्यानंतर तिसरा च आहे. आता ह्या च काय केलं त्यांनी? पहिला च आहे,
त्याचं चू केलं, दुसऱ्याचं चे केलं, तिसऱ्याचं चो आणि चौथ्याचं ला. म्हणजे अश्विनी नक्षत्रात पहिल्या चरणावर जर जन्म झाला तर चू या शब्दानं त्याचं नावरस नाव येईल. मुलगा असेल, मुलगी असेल, आता तो जॉईस जो आहे तो आपल्याला आहे, पंचांग तुम्हाला नाव देणार नाही. त्यामुळे आपल्याला फक्त तो शब्द आहे. कुणी जर सांगितलं की माझं ला शब्द येतो, लालासाहेब नाव आहे हो माझं, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मेष रास अश्विनी नक्षत्र चौथा चरण असला पाहिजे, कारण ला शब्द आलाय. म्हणजे ह्या शब्दाचा हे आपल्याला कोडिंग वर्ड म्हणून उपयोग केलेला आहे. मग ते 108 शब्द त्यात असे घातलेले आहेत. त्याच्या नावरस नावाचा, त्याच्या जगण्याचा आणि त्यातून त्या शब्दावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा काहीही संबंध नाही. ते आपल्याला कोडवर्ड सापडावे म्हणून त्यांनी ते केलेलं असेल आणि त्यामुळे आपण त्याचा तेवढाच वापर करायचा, त्यापेक्षा पुढे जायचं नाही. आता हे झाले मेष रास. याचप्रमाणे तुम्ही जर पुढे बघत गेला तर वृषभ राशीत सेम परिस्थिती येईल. सेम परिस्थिती म्हणजे काय, वृषभ राशीत आता काय होईल बघा, इथं हा 1 रुपया, हा 1 रुपया आणि हे 25 पैसे असे 2.25 नक्षत्र आली. वृषभ कृतिका नक्षत्रामध्ये काय येईल नीट बघा. आता कृतिका नक्षत्रामध्ये दुसरा, तिसरा, चौथा चरण म्हणजे हा 75% भाग, 75% भाग बरोबर. हा 75% भाग कृतिका नक्षत्राचा. त्यानंतर त्याच्या पुढचं नक्षत्र आहे रोहिणी. जरा नीट बघा, रोहिणी नक्षत्राचे 1, 2, 3, 4 चरण आले. म्हणजे रोहिणी नक्षत्र पूर्ण आपण घेतलं म्हणजे हा 1 रुपया आणि 75%, म्हणजे 1 रुपया 75 पैसे, $2.25 रुपये झाले. $2.25 रुपयाला 50 पैसे कमी आहेत. मग त्याच्यानंतरचं नक्षत्र येतं ते म्हणजे मृग. आणि मग ह्याचे त्यांनी काय केले, 2च भाग घेतले, पहिले दुसरे, पहिला आणि दुसरा. बरोबर मृग नक्षत्राच्या मधोमध एक रेषा आलेली आहे आणि तिथं हे आपण बघतो ते आपलं वृषभ जी रास आहे ती संपली. म्हणजे वृषभ रास कुठं संपली, कृतिका नक्षत्राचे दुसरा, तिसरा, चौथा चरण, रोहिणी नक्षत्राचे 4 चरण म्हणजे 3 आणि 4 7 चरण झाले आणि मृग नक्षत्राचे 2 चरण म्हणजे पुन्हा 9 चरण आले. 1 चरण म्हणजे 25 पैसे जर म्हटलं तर पुन्हा $2.25 रुपये बरोबर बसले. या पद्धतीनं आपल्याला दिलेल्या 12च्या 12 राशी ह्या 2.25 ह्या पूर्ण वाटल्या. जरा बघा बरं सगळ्या काढून. मेषेचं बघा, त्याचप्रमाणे वृषभेचं बघा, त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की मिथुनेचं बघता येईल आणि कर्केचं बघता येईल. बरोबर कर्क रास संपली की जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न खाली आहे आणि तोच पॅटर्न त्याच्या खाली आहे. म्हणजे आपण जर एखादी खिडकी 3 मजली इमारत बघितली तर वरची खिडकी आणि दार जिथं असतं त्याच्याच बरोबर खाली दार आणि खिडकी, त्याच्याबरोबर खाली दार आणि खिडकी येतं. सेम पद्धत आहे. जसं इथं अश्विनी भरणी कृतिका तसं त्याच्या खाली इथे येणार मघा 4, पूर्वा 4, उत्तराचा पहिला चरण. बरोबर सिंह राशीमध्ये सेम पॅटर्न. म्हणजे पहिले हे 4 राशी ज्या आहेत त्या जर आपल्याला नीट बघायच्या समजल्या तर त्याच्या खालच्या 4 राशी आणि त्याच्या खालच्या 4 राशी आपल्याला एकूण ह्या 12 राशी अभ्यास करता येतील. जरा बघा 2 वेळा बरोबर सापडतंय का, कुठं चुकतंय का, आणि मग आपल्याला जर त्या कळल्या तर ह्या नक्षत्रांचं आपण हे असं का केलं असेल किंवा अशा पद्धतीने नक्षत्र वाटल्यानंतर समसमान प्रत्येक राशीला नक्षत्र दिली, मग आता आपल्याला त्याच्या पुढं जाऊन अभ्यास करता येतो का. बघा आपला काय विषय झालेला आहे, आपण राशी बघितल्या आल्या कशा, त्यानंतर नक्षत्र आली, नक्षत्रांचं वाटप कसं बघितलं. आता ह्या नक्षत्रांचं वाटप करत असताना तुम्हाला नक्षत्र जे आहेत त्याचे प्रकार बघायला मिळतील. बघा मी ते 4ही प्रकार पण सांगून टाकतो तुम्हाला आता, म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक नक्षत्राला नाव देते. 4ही पाय एकाच राशीमध्ये असणारा नक्षत्र त्याला चतुष्पाद असं म्हणतात. चतुष्पाद नक्षत्र, 4ही पाय एकाच नक्षत्रामध्ये असणं. अश्विनी नक्षत्र हे चतुष्पाद आहे, 4ही पाय एकाच राशीमध्ये. भरणी नक्षत्र चतुष्पाद आहे, 4ही पाय एकाच राशीमध्ये. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे कुठला तर त्रिपाद. त्रिपाद आता हे कृतिका नक्षत्र त्रिपाद आहे. त्याचे 3 पाय वृषभ राशीमध्ये आणि 1 पाय मेष राशीमध्ये, म्हणजे 3 पाय तिकडे आहे, त्यामुळे याला त्रिपाद नक्षत्र म्हणायचं. आता ह्याच्या कृतिकाच्या पुढे आपण बघितलं कुठलं रोहिणी आणि त्याच्या पुढे कुठलं बघितलं मृग. आता मृग नक्षत्राचा अभ्यास करा.
मृग नक्षत्राचे जे 4 चरण आहेत त्यातले पहिले 2 चरण वृषभ राशीला आले आणि तिसरा आणि चौथा चरण हा मिथुन राशीला गेला. म्हणजे 2 चरण इकडं आणि 2 चरण तिकडं असं असणं ह्याला म्हणायचं द्विपाद. द्विपाद म्हणजे नक्षत्रांचे एकूण 3 भाग पडतात. 1 चतुष्पाद, 2 त्रिपाद आणि 2 द्विपाद. द्विपाद नक्षत्रामध्ये 2 भाग ह्या राशीत, 2 भाग त्या राशीत. त्रिपाद नक्षत्रामध्ये कुठला तरी एक भाग ह्या राशीत आणि कुठले तरी 3 भाग दुसऱ्या राशीत. म्हणजेच बघा आता मी असं का म्हणालो पुन्हा, त्रिपाद कृतिका नक्षत्रामध्ये पहिला चरण मेष राशीला आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण वृषभ राशीला. पण हेच तुम्ही पुनर्वसू नक्षत्रामध्ये बघा, पहिला, दुसरा, तिसरा हा जो आहे तो मिथुन राशीमध्ये आला आणि फक्त चौथा चरण तो कर्क राशीमध्ये गेलाय. म्हणून मी काय विधान केलं तुम्हाला, कोणतेही 3 चरण एका बाजूला आणि 1 चरण एका बाजूला असं जर झालं असेल वाटप तर त्याला आपण त्रिपाद म्हणणार आहोत. आणि ही सगळी एका खाली एक येतात. कृतिका त्याच्या खालचं त्रिपाद, त्याच्या खालचं त्रिपाद. त्यानंतर मृग द्विपाद, त्याच्या खालचं द्विपाद, त्याच्या खालचं द्विपाद आणि बाकी सगळी चतुष्पाद येतात. याप्रमाणे नक्षत्र येतात. प्रयत्न करूया, हळूहळू अभ्यास करा. आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये याच्या पुढं आपल्याला काय करायचं आणि कसं शिकायचं याचा प्रयत्न करूया. जरा थोडंसं रोज तासभर त्यासाठी घालवायचा, अभ्यास करायचा, पाठांतर करायचं नाही, काढून पुन्हा पुन्हा बघायचं. नक्षत्रांची नावं पाठ करायची नाही, आपोआप होतात ती आणि आपल्याला ती बघूनच करायची. त्यामुळे प्रयत्न करा. जमतंय का? जमतंय 100%. आणि काय शंका आली मला डायरेक्ट फोन करायचा, सर अमकम काय आहे, मला समजलं नाही, मला पुन्हा एकदा सांगा. पुन्हा एकदा व्हिडिओ बघायचा, पुन्हा एकदा बघायचा आणि आपल्याला सहज समजते. चांगले ज्योतिषी व्हायचे, उत्तम ज्ञान शिकलो पाहिजे. बरोबर आहे? प्रयत्न तुमचा आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रयत्न करा. उत्तम छान आपल्याला ज्ञान जमलं पाहिजे. प्रयत्न तुमचा जो आहे तो तुम्हाला बरोबर उत्तम ज्योतिषी करेल, फक्त चांगल्या पद्धतीने विचार करायसाठी. ओके, थांबूया. थँक्यू. आभारी आहे.